पुणेकरांची येत्या काळामध्ये गर्दीतून सुटका होणार। पुणे मेट्रोच्या ताफ्यामध्ये येत्या काळामध्ये 15 नव्या मेट्रो दाखल होणार। महामेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी निर्णय। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध। वेळापत्रकानुसार येत्या 30 जून रोजी पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार। 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करता येणार। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता। भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये 288 कोटींच्या कामांना मंजुरी। 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे प्रशासनाला निर्देश। संत तुकाराम महाराज पालखी आज इंदापूरमध्ये मुक्कामी। इंदापूरमध्ये रंगणार पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण। कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा। तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची इंदापूरकरांकडून जय्यत तयारी। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी इंदापूरच्या चौकामध्ये आकर्षक रांगोळी। जय हरी विठ्ठलच्या नामघोषामध्ये परिसर दुमदुमला। पुण्याच्या मावळमधील तळेगाव शहरामध्ये 162 इमारती धोकादायक। तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून घरमालकांना नोटीस देऊनही अनेक कुटुंब अजूनही इमारतीमध्ये वास्तव्याला। पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंद घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली। सततच्या पावसामुळे 2 महिन्यातच संरक्षक भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं रस्त्याच्या खालचा भराव वाहून गेला। शेकडो कोटी रुपये खर्चून वरंद घाटाच्या रुंदीकरणाचं काम सुरू। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एसटीला मे महिन्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न। पुणे विभागाला मे महिन्यामध्ये जवळपास 6 कोटी 30 लाखांचा सर्वाधिक नफा।